सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषाद योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 21. श्लोक पाहूयात. ऋषिकेशं तदा वाक्य मिदमाह महीपते अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत रथं स्थापयमेच्युत. श्लोकाचा अर्थ पाहूयात. ऋषिकेशम म्हणजे भगवान श्रीकृष्णांना, तदा म्हणजे त्यावेळी, वाक्यम म्हणजे शब्द, इदम म्हणजे हे, आह म्हणजे म्हणाला, महीपते म्हणजे हे राजन, अर्जुन उवाच म्हणजे अर्जुन म्हणाला, सेनयो म्हणजे सैन्यांच्या, उभयो म्हणजे दोन्ही, मध्ये म्हणजे मध्यभागी, रथम म्हणजे रथ, स्थापय म्हणजे कृपया उभा कर, मे म्हणजे माझा, अच्युत म्हणजे हे अच्युत, कधीच पतन न होणारा. आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे. ऋषिकेश श्रीकृष्णांना असे म्हटले. अर्जुन म्हणाला, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा. अर्जुनाने व्यूहरचनेतील धृतराष्ट्रपुत्रांकडे पाहिले आणि आपले सारथी बनलेल्या भगवान श्रीकृष्णांना तो पुढे म्हणाला. ऋषिकेश श्रीकृष्णांना आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा करण्याची विनंती अर्जुनाने केली. अर्जुन पराक्रमी आहे. लपून युद्ध करण्याचा त्याचा स्वभाव नाही. अर्जुनाच्या रथाचे सारथ्य श्रीकृष्ण करत आहेत. अर्जुन त्यांना आज्ञा देतोय की माझा रथ नेऊन दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा करा. अर्जुन आणि श्रीकृष्ण आते मामे भावंड आहेत आणि एकमेकांचे चांगले मित्र देखील आहेत. इथे अर्जुन भगवंतांना अच्युत संबोधतो. जो आपल्या ध्येयापासून कधीच ढळत नाही त्याला अच्युत म्हणतात. भगवंत अच्युत आहेत. त्यांचे मनोबल कधीच ढळत नाही. श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम असले तरी त्यांच्या अहैतुकी कृपेमुळे ते आपल्या मित्रांची सेवा करीत होते. ते आपल्या भक्तांवरील प्रेमात कधीही चुकत नाहीत, म्हणून त्यांना या ठिकाणी अच्युत संबोधण्यात आले आहे. सारथी या नात्याने त्यांना अर्जुनाच्या आदेशांचे पालन करावे लागत असे आणि हे करण्यात त्यांनी कधीच संकोच केला नाही, म्हणून त्यांना अच्युत तसेच कर्मयोगीही म्हटले जाते. जरी भगवंतांनी आपल्या भक्ताचे सारथ्य स्वीकारले होते तरी त्यांच्या परमस्थानाला कोणीच आव्हान देऊ शकत नाही. सर्व परिस्थितीत ते सर्व इंद्रियांचे स्वामी पुरुषोत्तम श्री भगवान ऋषिकेश आहेत. भगवंत आणि सेवक यांच्यातील संबंध अत्यंत मधुर आणि दिव्य असतो. त्यामुळे सेवक भगवंतांची सेवा करण्यात सदैव तत्पर असतो आणि भगवंतही सतत आपल्या भक्ताची सेवा करण्याची संधीच पाहत असतात. भगवंत स्वतः आदेश देण्यापेक्षा ते त्यांच्या शुद्ध भक्तांना स्वतःपेक्षा ज्येष्ठतेचे स्थान देऊन भक्तांचा आदेश स्वीकारण्यात आनंद मिळवितात. भगवंत जेव्हा पाहतात की त्यांचा शुद्ध भक्त त्यांना आज्ञा देत आहे तेव्हा जरी ते सर्व परिस्थितीत अच्युत असले तरी त्यांना दिव्यानंद प्राप्त होतो. कारण भगवंत हे स्वामी आहेत. त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या आज्ञेखाली असतो आणि त्यांना आज्ञा देणारा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीच नाही. त्यामुळे भगवंत अर्जुनाच्या आज्ञेचे पालन करतात. समापन प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं.
श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. धन्यवाद.